श्री स्वामी समर्थ. आमचे गाव नात्याने सर्व घरगुती नात्याने असलेले बाप्पू श्री रामेश्वरजी हिरडे यांचा आज 69वा सुरुवात 69 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि 70व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं आहे. परंतु मला त्यांचं नवल येते की 70व्या वर्षात पदार्पण केलं आहे नंतरसुद्धा ते एक 16 वर्षाच्या तरुणासारखे सर्वात मिसळतात आणि सर्वात जे त्याला एनर्जी म्हणतो आपण ते एनर्जी त्यांनी अजूनपर्यंत टिकवून ठेवली आहे. ते पूर्ण शताब्दी गाठो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संपवतो. श्री स्वामी समर्थ. मी निरंजन पवार आणि हिरडे सर आणि मी आतेभाऊ मांबव ते माझे मामे भाऊ आहे आणि त्यांच्या सहवासात असल्यानंतर मला त्यांच्याकडून खूप आजपर्यंत 2 वर्षामध्ये बरंच काही शिकायला मिळालं. कारण की त्यांची विचाराची जे सरणी आहे त्यांच्याकडून जे अनुभव आहे आजपर्यंत त्यांचा खरोखर जे वय वाढत चाललं ते पण ते विचाराने खूप आजही म्हणजे तरुण आहे. माणसाचं वय जरी वाढलं पण विचार जर चांगले असले तर तो माणूस नेहमी आयुष्यभर तरुण राहतो. हे त्यांच्यापासून मला शिकायला मिळालं आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि प्रत्येकाने त्यांच्याकडून असा एक अनुभव घ्यायचा की त्यांना पाहून त्यांचा संघर्ष पाहून त्यांचे विचार पाहून आणि त्यांची एनर्जी आज खूप तरुण वयासारखी आहे. एवढं बोलून मी थांबतो. श्री स्वामी समर्थ. हिरडे सरांबद्दल वाढदिवसानिमित्त काय झालं, दुसरा वाढदिवस आहे. ज्यावेळेस सुरुवातीला हिरडे सरांचा आमचा परिचय बरेच दिवसाचा आहे, पण हिरडे सर एक वयस्कर आणि ज्येष्ठ व्यक्ती असल्यामुळं त्यांच्यासोबत आपण तात्पुरतंच बोलायचे. काय झालं की या आपल्यासोबत समर्थ सक्सेसमध्ये आले तेव्हापासून त्यांचा स्वभाव माहीत पडला. त्यांना अजातशत्रू म्हणू आपण, कारण कसं आहे कोणासोबत त्यांचं बिघडत नाही आणि बिघडलं तरी लवकर दुरुस्त करून घेतात. म्हणजे मला तरी आठवत नाही की कोणासोबत त्यांचं मोठ्या आवाजात बोलणं झालं असं. त्यांच्या मंदिराचं बांधकाम असो तिथपासून सुरुवात आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची जी कसोटी आहे ही सगळ्यांसाठी वाखाण्याजोगी आहे. आणि त्यांच्याकडून घेण्याची प्रेरणा जी आहे ती हीच की या वयातही न थकता कधीच सांगत नाही की मी थकलो आहे किंवा आज मला आराम करायचा आहे. आराम त्यांच्या जीवनात नाही आणि अशा व्यक्तिमत्वासोबत आपण सर्व जुळलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ. याच महाराजांच्या कृपेने त्यांचं शतक पूर्ण होईल यात निश्चितच कुठंच शंका नाही. कारण त्यांना समर्थ सक्सेसचं हे आर्थो विटॅमॅक्स आणि फूड सप्लिमेंट मिळालं आहे, त्यामुळे 100 वर्ष गाठण्यासाठी काहीच अडचण नाही. तरीही शताब्दी पूर्ण होईल आणि तो शताब्दी वर्ष आपण सर्व सेवेकरे म्हणजे समर्थांच्या माध्यमातून आपण त्यांचं पूर्ण करू यासाठी आपण बांधिलकी लावू. त्यांना शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर आज जो हिरडे सरांचा जन्मदिवस आहे तो आमच्यासाठी म्हणजे एक प्रेरणादायक क्षण असते. 2 वर्षापासून आम्ही तो साजरा करून राहिलो. प्रेरणादायक याच्यासाठी की आमच्यासाठी हिरडे सर म्हणजे एक आयडॉल आहे. कारण या वयात एवढा फिटनेस असणं आणि एवढा आनंदी व्यक्तिमत्व असणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि आजच्या काळात तर नाहीच नाही आहे. ज्या काळात पूर्ण धकाधकीचं जीवन आहे सध्या, आपण त्या वातावरणात जे राहून राहिलो, बरंच आपल्या डोक्यावर काळजी राहते, टेन्शन राहते. अशा याच्यात एक हसतमुख व्यक्तिमत्व आणि एवढा वय असतानाही म्हणजे त्यांची जर एनर्जी पाहिली तर आम्हाला आमचीच लाज वाटते. अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं आज 69 त्यांनी वर्ष पूर्ण केले आणि 70व्या वर्षात पदार्पण केले आहे. या 70व्या वर्षाच्या मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ते 100 वर्ष सहज बिलकुल राहतील आणि सहज राहत असताना 100 वर्ष निरोगी राहतील, अगदी आनंदी राहतील असं मनापासून भावना व्यक्त करतो. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. आज आम्ही चांदूरबाजार येथे हिरडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त इथं जमलो आणि खरोखरच सांगण्याजोगतं म्हणजे एका तरुणाला लाजवेल असं त्यांचं कर्तव्य आहे. नित्य नियमानं त्यांचं प्रोग्राम राहते आणि त्यांची एनर्जी पाहून कोणी एक तरुण वर्गातला व्यक्ती जरी म्हटला तरी तो लाजवेल असं त्यांचं कर्तृत्व आहे. आणि मला असं वाटते की त्यांनी 100 वर्ष खरोखरच शताब्दी पार करावं आणि त्यांच्याच मार्फत लोकांना आरोग्य चांगलं मिळावं, त्यांच्या मार्फतच चांगले चांगले लोक घडावे आणि हरेकाच्या घरातनी आर्थिक परिस्थितीनं वैचारिक परिस्थितीनं सगळं सुदृढ व्हावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.